तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, काय आपलं लॉजिक असलं पाहिजे. सगळ्यात आपण स्टार्ट करू. व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी जर का चॅनल तिथे नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण क्लिक करू शकता. व्हिडिओमध्ये जे पण लेवल आपण डिस्कस करणार ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी असतील, कुठल्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो तर आपण प्रिवियस डेमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, प्रिवियस व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की मार्केट कुठं तर पॉज कॅन्डल करायला लागला. मार्केट कुठं तर बेस बनवतं आहे, जसं की मार्केट 21,800ला इथून मार्केटमध्ये शार्प रिव्हर्सल एवढं मोठं शॉर्ट कवरिंग जे आपल्याला बघायला भेटली होती, त्यानंतर एक्सपेक्टेड हेच होतं की एक तर ह्याच्या खाली किंवा ह्याच्यावरती चांगली मोमेंटम येऊ शकते. सेकंड थिंग, अजून एक रिझन आहे की मोठा गॅपअप व्हायचं की HDFC बँकचा रिझल्ट. ओके, तर ते पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर होता की त्याच्यामुळे पण मार्केटमध्ये ओव्हरऑल चांगली ग्रोथ आपल्याला आज बघायला भेटली. अगेन अजून एक गोष्ट आहे की वॉर होतं इस्रायल इराणमध्ये, बट त्यांचं मार्केट जास्त फॉल होत नाही आहे, तर आपलं मार्केट ह्याच्यामध्ये पडत होतं. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि ग्लोबलमध्ये पण अजून पण एवढं काय खराब सिच्युएशन नाही आहे की मार्केट मोठा क्रॅश होईल. अजून प्रिवियस डेला पण सांगितलं आहे आणि अजून पण याच्यामध्ये सेम लेवल आहे की जोपर्यंत मार्केट 21,600 ते 21,700च्या खाली जोपर्यंत क्लोजिंग नाही करणार डेचं कॅन्डलचं, तोपर्यंत मार्केटचा आउटलुक जे आहे हा अपट्रेंड आणि साईडवे राहू शकतो आहे. ओके, तर ह्याच्या खालीच मेजर मोमेंटम चेंज होऊ शकते, डेचा ट्रेंड चेंज होऊ शकतो, पण जोपर्यंत याच्यावरती आहे तोपर्यंत मार्केटचं क्लिअर कट आउटलुक्स हे पॉझिटिव्ह आहे. ओके, आजचं जर का आपण बघायला गेलो आजचं प्राईज ॲक्शन, तर आज पण मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंगच आले. आता हे जर का एकदा डेटावरती जर का आपण ॲनालिसिस करायला गेलो तर डेटामध्ये पण क्लिअर कट दिसतं की 22,000 एक स्ट्रॉंग बुर्ज खलिफा मोठा आहे. ओके, ह्याच्या खालीच मार्केटमध्ये चांगले पॅनिक सेलिंग येऊ शकते, अदरवाईज ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 22,500 आणि 22,600. ओके, तर रेजिस्टन्स स्ट्रॉंग बघायला भेटले नव्हते. ओके, तर हे मे बी चेंज होऊ शकतं, बट करंट कंडिशनप्रमाणे जर का आपण बघायला गेलो तर थोडंसं पॉझिटिव्ह डेटा याच्यामध्ये बघायला भेटतो आहे, जो की 22,000ला स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट यायला लागला आणि 22,500-600ला ठीकठाक रेजिस्टन्स बघायला भेटतो आहे. ओके, जर का आपण बँक निफ्टीचं पण आताच बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये पण सेम सिनारिओ आहे, फक्त 48,000च्या आसपास एक स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स बघायला भेटतो. त्यानंतर जर का एकदा का हे रेजिस्टन्स ब्रेक झाला आणि सस्टेन राहिला तर याच्यामध्ये पुढं मोकळं मैदान आहे. ऑलमोस्ट 48,500पर्यंत स्ट्रॉंग याच्यामध्ये रेजिस्टन्स नाही आहे, बट बॉटम साईडला 47,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके, आता जर का आपण बँक निफ्टीमध्ये जर का आपण बघायला गेलो तर एक चांगलं प्राईज ॲक्शन बनलं आहे. कमेंट करू शकता कुठल्या टाईपची कॅन्डल ह्याच्यामध्ये बनले, बट सिम्पल वे लक्षात ठेवायचं आहे की ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथे एक गॅप आहे. ओके, गॅप डाऊन झालं होतं मार्केट, फर्स्ट टाईमला मार्केट ह्या लेवलच्या आसपास येणार आहे. अगेन सायकोलॉजिकल नंबर आहे 22,500, तर व्हेरी हाय इम्पॉर्टंट आहे. जर का डायरेक्टली मेजर गॅप जर का झाला तर मार्केटमध्ये थोडंसं पॅनिक किंवा थोडंसं इंडिसिजन होऊ शकते, थोडंसं वेट करू शकतो आपण त्या लेवलच्या आसपास. ओके, तर ह्या लेवलपर्यंत मार्केट यायचा प्रयत्न जरूर करणार आहे. रिलायन्सचा एक रिझल्ट आहे जो की आज येऊ शकतो. ओके, मे बी आला पण असेल. ओके, तर रिझल्ट एक इम्पॅक्ट करू शकतो. जर का रिलायन्सचा रिझल्ट पण चांगला आला तर गॅपअप मार्केट व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त वाटते. ओके, अगेन रिलायन्सचा रिझल्ट पण व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे, बिकॉज ओव्हरऑल मार्केटमध्ये चांगलं वेटेज आहे त्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण चांगलं प्रकारे मार्केट रिॲक्ट करू शकते. तर हे एक सिनारिओ आहे आणि इथं तर क्लिअर कट बेस बनला असं आपण डिस्कस करू शकतो. जोपर्यंत मार्केट आता एकच रिझन आहे हे गॅप फिलिंग हे मे बी होऊ शकतं येणाऱ्या डेजमध्ये, बट हे फील झाल्यानंतर ना मार्केट थोडंसं पॉज किंवा थोडंसं रिव्हर्सल बघायला भेटेल. अदरवाईज मार्केटचं स्ट्रक्चर हे थोडंसं पॉझिटिव्ह दिसतं आहे आपल्याला. ओके, जर का आपण इंट्राडेमध्ये बघायला गेलो तर इंट्राडेमध्ये जसं की आपण डिस्कस कालच केलं होतं की मार्केटमध्ये जर का मोठा गॅपअप झाला, कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईज ॲक्शन बनला, देन आपण त्यामध्ये सेलिंग प्लॅनिंग करू शकतो आहे. त्यानंतर मार्केट एक्झॅक्टली जे लेवल आपण डिस्कस केले होते कालचे लेवल, आज थोडेसे लेवल चेंज आहेत, बट कालचे लेवल जे आपण डिस्कस केले होते बरोबर त्या लेवलपासून मार्केट ऑलमोस्ट डाऊन साईडला आलं होतं. ओके, तर जर का तुम्हाला पण आवडत असेल त्या लेवलवरती काम चांगलं होत असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. जर का व्हिडिओ आवडत असेल तर कुठं पण आवडला तर. ओके, आता जर का आपण आज बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतं की मार्केट ऑलमोस्ट बॉटमपासून टॉपला एक स्ट्रॉंग रॅली दिले. जर का मोठा गॅपअप झाला तर अगेन बायरला तर चांगले पैसे याच्यामध्ये आले असतील, ज्यांनी पण शॉर्ट केले त्यांचं शॉर्ट कव्हरिंग पण झाले असणार, तर थोडंफार पॉज कॅन्डल किंवा थोडंफार साईडवे नेचरमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. जर का मोठा गॅपअप झाला मोस्टली प्रोबॅबिलिटी 22,522 पासून 22,554च्या आसपास जर का मार्केट आलं किंवा सेकंड लेवल आहे व्हेरी स्ट्रॉंग जे की 22,605 पासून 22,638च्या आसपास जर का मार्केट आला, कुठं पण निगेटिव्ह प्राईज ॲक्शन दिसलं
बिंदास आपण त्यामध्ये शॉर्टिंग साईडला प्लॅनिंग करू शकतो. ओके, बट डोळे बंद करून नाही करायचं आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसायला पाहिजे, दिसलं तरच प्लॅन करायचं आहे, अदरवाईज त्याला इग्नोर करून टाकू शकतो. जर का मार्केट मोठे गॅपअप नाही मारला, मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेट केलं आणि चुकून जर का मार्केट 22,426चा लेवल ब्रेक केलं तर आपल्याकडे चांगला स्पेस भेटू शकतो आहे, बिकॉज हा जो एरिया आहे हा आपल्याला भेटू शकतो. याच्यामध्ये आपण लॉंग साईडचा ट्रेड प्लॅनच्यामध्ये क्रिएट करू शकतो. मे बी गॅप फिलिंग आपलं टार्गेट राहू शकते. ओके, तर गॅप फिलिंगच्या आसपास मार्केट एक पॉज घेऊ शकतो किंवा रेजिस्टन्स प्रोबॅबिलिटी घेऊ शकते. एनी रिझन मार्केट गॅपडाऊन मारला, मार्केट गॅपडाऊन आला, चुकून जर का मार्केट 22,270 पासून 22,300च्या आसपास जर का ओपन झाला किंवा एनी डे त्या दिवसामध्ये मार्केट त्या लेवलच्या आसपास आला किंवा सेकंड लेवल आहे 22,197 पासून 22,242च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन या दोन्ही लेवलपैकी कुठं पण दिसलं देन आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि जर का मार्केट चुकून जर का आजचा डे हाय आणि आजचा डे लोच्या मध्ये जर का मार्केट राहिला, ओपन झाला आणि जोपर्यंत ह्या दोन लेगच्या मध्ये मार्केट असणार तोपर्यंत आपल्याला साईडवे नेचर मार्केट बघायला भेटू शकतो आहे. ओके, तर हे आपले लेवल्स असतील निफ्टीमध्ये. आता ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस झाले तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावरती जरूर तुम्हाला अपडेट देण्यात येतील. आता येऊया आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. सेम सिनारी होता बँक निफ्टीमध्ये. इथं जसं की आपण डिस्कस केलं होते प्रिव्हियस डेच्या व्हिडिओमध्ये की इथं मल्टिपल टाईम रेजिस्टन्स घेतला होता, फर्स्ट टाईम यायला लागला, सपोर्ट घेऊ शकतो, त्यानंतर रिव्हर्सल बनला आणि अगेन आज एक गॅपअप दिसला. आता गॅपअप नंतर मार्केट जे पॅनिक सेलिंग आले, अगेन HDFC बँक वन ऑफ द रिझन. आता त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ केला होता, ते व्हिडिओ डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनलच्या लिंकमध्ये ऑलरेडी अपलोड पण केला आहे. आणि HDFC बँक तुला तुम्ही बघू शकता आज काय झाले त्याची अवस्था. तर त्याची अवस्था एकदम बेकार झाली. त्याच्यामध्ये ओपन मोठा गॅपअप झाला, ह्याच्यामध्ये ट्रॅप झाले, बरेच जण रिटेलर ट्रॅप झाले. जर का तुम्ही 5 मिनिटाची काय ना जर का ह्याच्यामध्ये बघितला देन सरळ समजते की मार्केट जसं ओपन झालं. बरी काल पण व्हिडिओमध्ये, परवाच्या व्हिडिओमध्ये HDFC बँकचा स्पेसिफिक ज्यावेळी व्हिडिओ केला होता त्यामध्ये पण ही गोष्ट बोलली होती की ह्याला बघून अडकू नका, रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट जास्त झाला, ह्याला बघून ट्रॅप होऊ नका. ओके, तर बरेच जणांनी त्याच्यावरती एंट्री घेतली असणार आहे. त्यानंतर मार्केट शार्प डाऊन आलं बिकॉज रिझल्ट कसा लागला, रिझल्ट कसा रीड करू शकतो आपण. ओके, तर त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ केला आहे, ते टेलिग्राम चॅनलच्या लिंकमध्ये ऑलरेडी आहे व्हिडिओचं लिंक. ओके, तिथून तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मार्केट कसं रिॲक्ट केलं, HDFC बँक आज रिॲक्ट कसं केलं आहे तर ते पण तुम्ही क्रॉस चेक करू शकता. त्यामुळे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की बाबा ॲटलिस्ट रिझल्ट कसा आपण स्टडी करू शकतो आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला नीट समजून जातील. आता जर का बँक निफ्टीमध्ये जर का आपल्याला बघायला गेलो तर सेम टू सेम जे आपण लेवल मार्क केलं आहे त्या लेवलपासून बरोबर डाऊन साईड आला. त्यानंतर मार्केट गॅप फिलअप करून मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटलं आहे. जर का ह्याच्यामध्ये ही पण मी अपडेट दिला होता टेलिग्रामवरती की स्ट्रॉंग सपोर्ट आहे आजचा डेचा लो निफ्टी, बँक निफ्टी आणि बँकिंग्समध्ये. तर असेच अपडेट तुम्हाला भेटून जातील जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल तर. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण कसा प्लॅन राहायला पाहिजे, सिम्पल प्लॅन राहायला पाहिजे. जोपर्यंत मार्केट 48,254चं लेवल ब्रेक करत नाही अपसाईडला तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड प्लॅन नाही करायचा. प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केट गॅपअप पण ओपन करू शकतो आहे. ओके, पण नाही ओपन झाला गॅपअप, फ्लॅट ओपन झाला, काही अडचण नाही आहे. जोपर्यंत आजचा डे हाय आणि आजचा डेच्या लोच्या मध्ये तोपर्यंत काही नाही करायचं आहे, साईडवे वाटू शकते. जर का मार्केट लोच्या खाली आला, ह्याच्या आसपास जर का मार्केट आला 47,600 पासून 47,700च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं, रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का मार्केट आजचा डे हायच्या वरती जर का सस्टेन राहिलं, कन्सॉलिडेट केलं आणि जर का हे लेवल ब्रेक केलं तर आपण स्कॅल्पिंग प्लॅनिंग करू शकतो. आणि चुकून जर का 48,254च्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिलं तर आपण लॉंग पोझिशन क्रिएट करू शकतो. मे बी हे गॅप फिलिंग ॲक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स होऊ शकते. चुकून जर का मार्केट 48,548 पासून 48,800च्या आसपास जर का आला, डायरेक्टली आला किंवा कसं पण आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये शॉर्टिंग साईडला प्लॅनिंग करू शकतो. ओके, आता याच्यामध्ये काय पण चेंजेस झाले देन डेफिनेटली टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल देन लाईक अँड शेअर करू शकतो तुमच्या पण फ्रेंडला, त्यांचं पण हेल्पफुल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.